आ जा तेरा एक कमी था। पूरा हो गया। पूरा हो गया। चाय दो पहले। चाय दो। चाय खत्म हो गया। चाय खत्म हो गया। बोलना हम लोग की कोरी चला इथे आपल्या आता 300 भाकरी आपण पॅकिंग करून पिशवीमध्ये पॅक केले। 50-50चे 6 गट्टे झालेले आहेत। पैसे के लिए झगड़ा हो रहा है इधर पैसे के लिए झगड़ा हो रहा है मंडळी। या तुम्ही आता टरबूज रीना खा ले, दिमाग थोडा थंडा कर चल। शुभम बरा असते भाकरी पोचवायला मदत करायला शुभम दर टायमाला। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तसे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते। तर मंडळी छानशी सकाळची वेळ आहे आणि आता मी तुळशीमध्ये पूजा करायला आलेली आहे। आणि मंडळी सगळ्यांची मनापासून माफी मागेन, कारण की तुम्हाला 1-3-4 दिवसापासून ब्लॉग काय आलेले नाही आहे। त्याचं कारण म्हणजे भाकरींच्या किती दिवसापासून मोठ्या ऑर्डर्स सुरू आहेत त्याच्या। चला मंडळी आता मस्त देवपूजा सकाळची आवरलेली आहे। बघा सकाळच्या वेळेला असा काही सीन असतो इथला, हे देखो। आणि आपल्या जांभळीच्या झाडावर ना खूप सारी जांभळं पिकल्या जातात, ती ना हवा सुटली की गळून पडतात खाली। ओके चलो या आता चहा पिवायला मस्त सकाळचा चहा रेडी होण्यात झाला कामावर। लकीला तर आतमध्ये घेऊन ये, बाहेर बांधले त्याला सुसू करायला। हा रडते तो आता। चला आता चाय पाणी सगळं आवरले, आता जाऊन कपडे मशीनला लावते आधी। 2000 years later. हो चिन्मय आला खापरी घेऊन। 2 खापरी दिला काय आईने नेऊन पाठीमागे ठेव ना, हात धुवून जेवायला। चला मंडळी या आता जेवायला तुम्ही पण। आम्ही मस्त गॅलरीमध्ये जेवायला बसलो आज घरामध्ये, म्हणून घरामध्ये हे आतमध्ये जेवतात। हे बोले मी आतमध्ये जेवतो तुम्ही बाहेर जेवा, जसं काय आम्हाला घरांच्या हाकलून दिले ना, जशी काय आपण लोकांच्या शेतावर कामाला आले बाहेर जेवायला बसले असं आपण। अच्छा आहे ना। या मंडळी जेवायला मस्त चिकन बनवलं आहे आणि भाकऱ्या आहेत रात्रीच्या। आणि आता सकाळचे 11:15 वाजलेत बरोबर आणि आम्ही जेवायची तयारी केली एवढे लवकर, कारण का आज आम्हाला एक संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 300 भाकऱ्या द्यायचे। त्याच्यामुळे आता उन्हावणी वगैरे घेतलं आहे, पीठ मळून ठेवलं आहे। या तुम्ही पण मस्त जेवायला। शुभम केव्हा यायचं काय? 5 मिनिटं सांगितले, 5 मिनिटं काय 5 मिनिटं देतो। चला भाकरीचे पैसे घेऊन ते भाऊ आलेले सोनो। ओके चला आता आम्ही जेवतो, भूक पण जाम बस इधर बाबा। ओके आ जा तेरा एक कमी था। पूरा हो गया। पूरा हो गया। चाय दो पहले। चाय दो। चाय खत्म हो गया। चाय खत्म हो गया। अभी खाना है, खाना खा लो। चाय पीना है जाके बना लेना, हमको टाइम नहीं है चाय बना के देने की। जा बना के पी ले, सब है उधर। सुबह वीडियो में सब डाल रही है जो देखेंगे बोले कैसी भाई है। हाँ थोड़ा चाय मांग लगे ही बघा कुठं लोलते, रीना कुठं लोलते बघा। शुभमची रीनाने वरात करायला घेतले जाम जोरात। इसको देखने के लिए आते हैं, एक बार चलता। हाँ सही बात चलो दूसरे लड़के को देखने के लिए जा रही है। हाँ। तो तू काहे के लिए भेज रहा है पैसा? तिला दिया। झाड़ू से मालिक 2 टुकड़ा 500 रुपये भेज दे, समझे ना रिटर्न। क्या पैसे से 500 रुपया? अरे भैया पैसे के लिए झगड़ा हो रहा है इधर पैसे के लिए झगड़ा हो रहा है मंडळी। या तुम्ही आता टरबूज रीना खा ले, दिमाग थोडा थंडा कर चल। लकीला दे कसं का कटिंग करून। 2 काप दिले त्याला, बहुत म्हणून 2 बाय। तो रीना तुझ्याकडे बघते, शुभमच्याकडे बघते। दे दे त्याला अजून दे। तर मंडळी संध्याकाळचे 4 वाजून 10 मिनिटं झाले आहेत आणि आता आम्ही जरा ब्रेक घेतलाय। एक 12 वाजता आम्ही म्हणजे भाकरी शेकवायला सुरू केलेल्या आणि आता 200 किती झाल्या भाकरी आपल्या? 80 नाही 260 झाले ना। 260 भाकरी झालेले आहेत, अजून आम्हाला 40 भाकरी करायचे आहेत। तर पीठ थोडासा कमी पडला तर आता उकळ काढले करायचं, तोपर्यंत परत थोडासा पूजा करूयात। ते लक्षात दे ना। चल आगे चलेगा। नहीं इतना धूप में नहीं। चल आगे हट। भूख आ रहा है तेरे को।
इसको मैं ही ले आता और मुझे ही बोल रहा है सबको ऐसा ही कर दो. और उसको अरे जामुन राणी सोनू. चला मंडळी, भाकऱ्या झालेल्या आहेत, चुली पण विझवल्या आता. आणि आता या शेवटच्या एवढ्या भाकरी राहिलेल्या त्या आपण आता बनवून घेतल्या. ओके, हे बघा, एक भाकरी याच्यामध्ये डॅमेज निघाली थोडीशी. ओके, चला मंडळी, आपल्या ऑर्डरच्या भाकरी कंप्लीट झालेल्या आहेत. 300 भाकरींच्या आज आपल्याला रानाळगाववरून ऑर्डर होती आणि ती आपण एक 5 सव्वा 5 वाजेपर्यंत कंप्लीट केलेली आहे. 12 वाजता शेकायला चालू केलेल्या भाकऱ्या आणि एक 5 सव्वा 5 वाजेपर्यंत भाकरी कंप्लीट झालेल्या आहेत. मग भारी वाटला, कारण की 3 चुली पेटवलेल्या, 2 चुली आपल्या ऑलरेडी आहेतच आणि एक शेगडी लावलेली मोठी. अशा 3 तवे ठेवून 2 खापऱ्या आणि 1 तवा ठेवलेला. तिन्हीकडे आम्ही भाकरी शेकवत होतो, त्याच्यामुळे पटपट भाकरी झाल्या. आता पुढे पण अजून आपल्याला मोठ्या मोठ्या ऑर्डर्स आहेत, त्या पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. सर आता फ्रेश वगैरे झालं आहे, भाकरी वगैरे पॅकिंग करून ठेवल्यात. आता चिन्मय पण फ्रेश झाला आहे, त्यांना पण पाठवते आता. नहीं बोला तुमको मंगनी से हल्दी से कोई मतलब नहीं है, भाकरी पोछा दे का काम है. कोरियन है वाले. बोला कुरियर वाला ऐसे ही होता है. बोल ना हम लोग की कोरियन वाले. कोरियाचं नको बोलू डायरेक्ट. जाम दमलो आहे मंडळी आज. रीना पण फुल दमली आहे, एनर्जी एकदम संपली आता. एक तर काय होते माहिती आहे का, चुलीजवळ ते गरमी जास्त होते ना, त्याच्यामुळे. तरी पण आम्ही थंडा एकदम चालू होता, थंड लेकिन बीच बीच में हवा आ रहा है तो अच्छा लग रहा था ना. आज हवा था. चूल्ही पे आज कितना दिन बाद दिन के लिए सही होता है और कुछ नहीं. सर में चोट नहीं लगा होता ना, तो प्रॉब्लम नहीं होता है. चला, पण आम्ही एक 300 भाकरींचा टार्गेट आज पूर्ण केलेला आहे. 12 वाजता बनवायला घेतलेल्या, 5 ते सव्वा 5 वाजेपर्यंत 300च्या वर आपण भाकऱ्या बनवलेल्या आहेत. ओके, चला, एक्सपिरियन्स एकदम भारी होता आजचा, कारण का चिन्मयने पण हेल्प केली, शुभमने पण हेल्प केली, ह्यांनी तर प्रेस करायचं काम केला. म्हणजे दोघं पोरांनी पीठ मळून द्यायचं काम केलं ना रीना. इसीलिए जल्दी हो गया ना आपला भाकरी. पीठ मळायचं काम पोरांनी करून दिलं. म्हणजे आधी आम्ही पीठ मळून ठेवलेला, पण गोळे करायसाठी नरम पीठ करायला लागते ना. मग पोरं बोलली आम्ही मदत करतो दोघे, पण जल्दी हो गए पीठ. नहीं तो अभी तक नहीं होता पकड़ी. आटा गूंजने का काम रहता ना, नाही होगा. आणि बघू आता लवकरच पीठ मळायचं भांडा म्हणजे आटा मिक्सर घ्यायचा विचार आहे माझा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते, पटापट ऑर्डर द्या. तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम वगैरे असेल, तुम्हाला जर भाकऱ्या लागत असतील तर नक्कीच स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा आणि भाकरीची ऑर्डर द्या. म्हणजे तुमची ताई जरा अजून एक स्टेप पुढे चढेल. ओके, आणि आज आपल्याला ही जी रानाळगाववरून ऑर्डर आहे, ही पण आपल्या यूट्यूब फॅमिलीकडूनच आहे. त्यांच्या घरामध्ये आज साखरपुडा आहे. त्यांना 1000च्या वर भाकऱ्या हव्या होत्या, पण आपली काही तेवढी कॅपॅसिटी नाही आहे 500-1000 भाकऱ्या बनवायची. मग आम्ही 200च घेतल्या होत्या, 200-250. दादा बोलले नाही ताई, तुम्ही 300 तरी द्या आम्हाला भाकरी. मग बरं, चला, दादा एवढे रिक्वेस्ट करतात तर आपण 300 तरी भाकरी देऊ. पण त्यांना भाकऱ्या 1000-1200 भाकऱ्या हव्या होत्या, मग त्यांनी दुसरीकडे भाकरी दिली. ओके, छान वाटतंय. आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून आपल्याला मस्त मस्त ऑर्डर येतात. ओके मंडळी, लाईट आली ना लगेच गेली. काय लाईटीला काय झाला, रीना तर बिचारी अशी दमले ना, रीनाच्या घरी बघून मला द्यायला लागली. एकदम थकली पोरगी नुसती. शुभम, चला, इथे आपल्या आता 300 भाकरी आपण पॅकिंग करून पिशवीमध्ये पॅक केल्यात. आणि एका पिशवीमध्ये म्हणजे एका गट्ट्यामध्ये 25 भाकरी आहेत. असे एका पिशवीमध्ये 25-25चे 2 गट्टे ठेवलेत, म्हणजे न्यायला बऱ्या पडतील आपल्याला. असे आपले किती 6 गट्टे झालेले आहेत 300 भाकरींचे. ओके, म्हणजे 50-50चे 6 गट्टे झालेले आहेत. चला आता रीना भरू, चला पिशवीमध्ये. हे पकड रीना, ही पकड, ही पकड. फेकू नको अशा. असं टाकलं रे. हाँ, एक टाक, कालोल टाक. छोड़ दे. हाँ, छोड़ देने का, इतना मैंने से बनाया, छोड़ देने का. तू गिरा मत गाड़ी पे से. ड्रायव्हर 6 बसतील का एका पिशवीमध्ये? 10 बसव ना. 1-2 टिक्कीमध्ये ठेवतो आपली टिक्की जागा एवढी. चला आता मंडळी, गोणीमध्ये आपले भाकरींचे गट्टे भरायला लावल्यात, कारण का भाकरी आपल्याला रानाळगावला घेऊन जायच्या आहेत. आणि मग
व्यवस्थित राहिल्या पाहिजे त्याच्यामुळे. हे चिन्मय नको काढ. तिला सगळं शुभा रीना निकाल निकाल निकाल, भाकरी टूट जाएगा नीचे का. ती सगळं चिटक. चला मंडळी, थोडासा चुकी झाली आपल्याकडून. भाकरींवरती आपण नावाने टाकली कारण का तिथे भरपूर म्हणजे त्या दादांनी ना एक 4-5 ठिकाणून भाकरी सांगितल्यात. भाभी को तर आपण आपलं नाव टाकून दिलं म्हणजे टेन्शन नाही. आपल्या भाकरींची क्वालिटी कशी आहे त्यांना माहिती पडली पाहिजे ना त्याच्यामुळे. ओके, कोपर टाक कोपर. अभी तो मेरी जो सहेली है ना उसको वर्षाच्या नंतर मराठी लिहिली. इंग्लिशमध्ये टाक. लोकांना वाचता येते इंग्लिश काय, तुलाच नाही. मराठी लिहिलं. त्याच्यावरती लगेच नको ठेवू, त्या सगळं निघाल. मराठी कहाँ है वो? मराठी है ना वो? इधर है किती द्या? ये अपने कंपाउंड के इधर मराठी की हिंदी जैसा ही रहता है. उधर तो रहती है ना मेरी वो सहेली, तो उसी को ही फोन की थी, तो वही वो सुबह मेरे को फोन करके बताई कि हाँ खाली है, नुसतं कविता टाक चल. 3000 भाड़ा. हाँ कितना टाइम में 10 मिनट में आओ. ते पहिलेच पिशवीवरती टाकायला पाहिजे. हां, नहीं ते आपलं सगळं झाल्यावर आपल्याला समजते ना. चला हाँ? शुभम बरा असते भाकरी पोचवायला मदत करायला नाही शुभम जरा टाइमाला. शुभम गिरा ना मत. हाँ सुबह 12 बजे से मेहनत की है, गिरा ना मत बिलकुल. चला मंडळी, आता हे चालल्यात भाकऱ्या घेऊन. इकडे बघ मोनिश आलाय कामावरून. हे बघा दोघांची घाई त्याला भेटण्यासाठी. दादा आलाय तर दादा खाऊ घेऊन आलाय, मोठी पिशवी भरून आणले आईस्क्रीम माझ्या लोकूला. चूप, फॅन बंद कर जरा. सोनू दादा आला. सोनू गुंडा आलो तुम्ही गुंडा. यो बघ बघासाठी देवा देवा बघासाठी. दादाला का गाव बघलात नाही. हा बघितलं नाही तर दादाची कशी वाट बघतात. जरा गाडीच्या ते बॅटरीचा उजेड त्याला दिसला लगेच उठलं दोघं पण. एक खिडकीतून बघते, एक दरवाजातून बघते. यो बघ कोण आला रे, बुकर लक्की. देवा कवरी वाट बघतात ते. लक्कीची हिंमत नाही दरवाजात जाऊन उभं राहायची. सोनू होतं दादा आला, दादा आला, दादा आला. हे पप्पा आले, पप्पा आले. लक्कीचे पप्पा आले, लक्कीचे पप्पा आले. खाऊ घेऊन आले, खाऊ आणलाय. आले बघ, आले बघ, आले बघ. बाबा 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 बाबा, दोघा जण वाट बघतात रे तुझी. येईल तरी कवा बोलते. बाटल्या बिटल्या काही फेकीत आले को. दादा खाऊ घेऊन आलाय बघ. जाम खाऊ आणले बघ, जाम. कौशा वाट बघता दोघं पण तुमची. अजून बोलते येत नाही. इकडे बघा, इकडे बघा. पिशवीमध्ये बघते. बाबू अंडा आणले, अंडा मस्त खायला. चला मंडळी, रात्रीचे एक 10 वाजून 20-25 मिनटं झालेली आहेत आणि एकदम सन्नाटा पडला आमच्या अंगणामध्ये. एकदम काळोख. असा असते गावाकडचा नजारा रात्रीच्या वेळेला.